नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की आत्या, तुम्हाला फक्त ह्या संमती पेपरवरती साईन करायची आहे, बाकीचं सगळं सरंजामी वकील बघून घेतील. आकाशने त्यांना सगळं काही समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त ह्या पेपरवरती साईन करा. तेव्हा इथे आता रागिनी तो पेपर हातामध्ये घेते आणि तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. तेव्हा भूमी म्हणते, आत्या तुम्ही या पेपरवरती साईन करताय ना? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो करते ना. आता घराची सगळी जबाबदारी तूच घेतलीस म्हणाल्यावरती मी तरी काय करणार. तसंही वेदांगी जात असताना तुझ्याजवळ बोलूनच गेली ती. तेव्हा भूमी म्हणते, का वेदांगी जाताना तुमच्याजवळ बोलून नाही का गेली? तेव्हा रागिनी म्हणते, नाही गेली ना, पण तुझ्याशी बोलणं झालं आणि तिने तिचा निर्णय घेतला आणि ती निघून गेली. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, अगं मग सही कर ना तू रागिनी. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या तुम्ही सही करा, माझं महत्त्वाचं काम आहे, मी जाते. आणि सरंजामी वकिलांना म्हणते की आत्यांजवळ तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर बोलून घ्या आणि नंतर आपण कॉन्टॅक्टमध्ये आहोतच असं म्हणून आता भूमी आजींची परवानगी घेऊन जात असते. ती म्हणते, आजी घरातली सगळी कामं झालीत, जी थोडी उरली आहेत ती मी माणसेला समजावून सांगितलेत. तेव्हा आजी म्हणतात, अगं मला काहीच काळजी नाही आहे, तू निवांत जा. तेव्हा इथे आता रागिनी पेपरवरती साईन करत असते. तेव्हा पौर्णिमा तिच्याकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणते, खरं तर आईंपासून मला अभिजितला दूर ठेवायचं आहे, आकाशच्या गुडबुक्समध्ये ठेवायचं आहे. पण आता हे जर बॉम्ब प्रकरण सगळं आकाशला कळलं आणि त्याच्यामध्ये आईंबरोबर अभिजितचं सुद्धा नाव कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा मला आईंना आता हे सगळं सांगावंच लागेल. तरी ते आकाश भूमीची आता वाट बघत असतो. भूमी म्हणते, आकाश मला उशीर तर झाला नाही ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही, मी सुद्धा आत्ताच आलो आहे, मी एका मीटिंगला गेलो होतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की कदम आपल्याला भेटायला इथेच येणार आहेत आणि कदम आपल्याला त्या माणसाचं नाव सांगणार आहेत ज्याने ते बँक स्टेटमेंट तयार केलं होतं. तेव्हा इथे कदमच्या पाठी आता गुंड लागलेले असतात. कदम स्वतःचा जीव वाचवत आता त्या गुंडांपासून इकडे तिकडे धावत असतात. तेव्हा इथे भूमी त्यांना फोन करत असते. तेव्हा कदम एका बाजूला लपून बसतात आणि आता भूमीला आता फोन आलेला असतो, त्यामुळे आता तो उचलायला जात असतात. तेव्हा इथे भूमीला फोन करत असतानाच ते गुंड लोक परत येतात आणि कदमांना पकडतात. तेव्हा कदम त्या गुंडांना धक्का देऊन आता तिथून पळून जातात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की कदम अजून कसे आले नाहीत. तेव्हा भूमी म्हणते, तू पॅनिक होऊ नकोस, मी फोन करते ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला काहीतरी वेगळीच गडबड वाटते. तेव्हा भूमी म्हणते की आकाश काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की कदम लवकरात लवकर येऊ दे. आई योगेश्वरी आम्हाला मदत कर. ते बँक स्टेटमेंट कुणी तयार केलं होतं त्या व्यक्तीचं नाव आम्हाला लवकरात लवकर कळू दे. तेव्हा इथे आता लगेचच भूमीच्या फोनवरती एक व्हॉईस नोट येते. तेव्हा आकाश म्हणत असतो की आई योगेश्वरी आपल्या पाठीशी आहे. भूमी बघ ना ती व्हॉईस नोट कुणाची आहे. तेव्हा इथे आता कदम त्याच्यामध्ये म्हणालेले असतात की भूमी मॅडम, मी तुम्हाला भेटायला येत होतो, पण काही लोक माझ्या मागावरती आहेत, ते मला खूपच जास्त मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला आता या व्हॉईस नोटमध्ये सांगतोय, कारण मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे शिंदे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अकाउंटंट शिंदे यांनी हे सगळं काम केलंय. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश आपण तिथे जाऊया, पण शांतपणे तू आता गोष्ट सगळी हँडल करायची आहे, उगाच रागराग करायचा नाही. तर इथे आता शिंदे बसलेले असतात. आकाशला बघितल्यानंतर शिंदे खूपच जास्त घाबरतात. तेव्हा शिंदे म्हणत असतात, सर तुम्ही इथे काय करताय? तेव्हा आकाश म्हणतो की शिंदे तुम्ही बसा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघा शिंदे, जेव्हा 28 मेला बँक स्टेटमेंट निघालं होतं त्याच्यावरती राजाराम काकांच्या सह्या होत्या, बरोबर आहे ना? ते बँक स्टेटमेंट तयार कुणी करून दिलं होतं? राजाराम सरांनी ते बघितलं नव्हतं आणि चुकून त्यांनी सही केली, किंवा ते खोटंच आहे असं आम्हाला वाटते. ते स्टेटमेंट कुणी तयार केलं होतं? तेव्हा शिंदे ते स्टेटमेंट द्यायला तयार नसतात. ते म्हणतात की नाही नाही, असं काही नाही आहे, बरोबर त्या स्टेटमेंटवरती सह्या केलेल्या आहेत. तेव्हा भूमी म्हणते, कशाला उगाच पोलिसांच्या चक्करमध्ये अडकताय, सांगा ना खरं खरं, आम्हाला माहिती झालं आहे म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहे ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, तुम्ही असं ऐकणार नाही ना? आणि आकाश तिथे चहाची जी बशी असते ती फोडतो आणि इथे शिंदेच्या गळ्याला लावतो आणि म्हणतो, आता खरं खरं सांगा की ते बँक स्टेटमेंट कुणी तयार केलं होतं आणि तुम्ही खोटं स्टेटमेंट का तयार केलं होतं? तेव्हा इथे आता शिंदे एक स्टेटमेंट हातामध्ये देतात, तर ते एक खोटं स्टेटमेंट असतं. आकाश म्हणतो, मला खरं स्टेटमेंट हवं आहे. तेव्हा इथे आता शिंदे म्हणत असतात की देतो, मी तुम्हाला जे खरं स्टेटमेंट आहे ते सुद्धा देतो. तेव्हा आता त्याची प्रिंटआउट शिंदेने काढलेली असते, ती प्रिंटआउट आता आकाशच्या हातामध्ये देतो. तेव्हा इथे प्रिंटआउट बघितल्यानंतर आता आकाशच्या लक्षात आलेलं असतं की ही खरी प्रिंटआउट आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं? तेव्हा इथे शिंदे म्हणत असतात की आम्ही तर काय हुकुमाचे दावेदार, आम्हाला जो हुकूम करतील आम्ही तेच करणार ना.
हे मी कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की शिंदे खरं खरं सांगा, हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे. तेव्हा इथे शिंदे आता सांगायला जाणारच असतात. आकाश म्हणत असतो की खरं खरं सांगा शिंदे, हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं. तेव्हा इथे शिंदे आता म्हणत असतो, सांगतो त्या व्यक्तीचं मी नाव सांगतो आणि तो आता रागिणीचं नाव सांगायला जाणार. तेवढ्यातच आता शिंदे चक्कर येऊन खाली पडतो आणि त्याच्या तोंडाजवळ फेस येतो, कारण रागिणी तिथेच असते. रागिणीनेच आता शिंदेला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिच्यामुळेच शिंदेचा जीव गेलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की शिंदे काय झालं तुम्हाला, शिंदे काय खाल्लं तुम्ही. तेव्हा इथे आता शिंदेचा पूर्णपणे जीव गेलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू त्यांचे पल्स चेक कर ना. तेव्हा आकाश आता पल्स चेक करतो, पण आता माणूस निघून गेलेला असतो. त्यामुळे इथे रागिणी आलेली असते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी. तिने आता शिंदेचा सुद्धा बळी हा दिलेला असतो. रागिणी म्हणते की बरं झालं पौर्णिमेने मला योग्य वेळी येऊन सगळं काही सांगितलं. त्यानंतर आता रागिणीने त्या माणसाचा जीव घेतलेला असतो. गाडीमध्ये येऊन बसते आणि आता घाईघाईने पाणी पिते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की चला आता सुंठी वाचून खोकळा गेलेला आहे. त्यानंतर इथे आता रागिणीला आठवत असतं तिने हे सगळं कसं केलं. रागिणी ऑफिसमध्ये आलेली असते, तेव्हा शिंदे काम करत बसलेले असतात. तेव्हा रागिणी एक चहा तयार करते आणि त्याच्यामध्ये विष टाकते आणि म्हणते की एक काम करायचं, तुलाही मी नोकरी दिली आहे ना, त्याबद्दल आता काही बोलायचं नाही आणि जाऊन हा चहा त्यांना द्यायचा आणि लगेच इथूनच गायब व्हायचं नाही, तर या शहरामधूनच गायब व्हायचं. थोडे दिवस तोंडसुद्धा दाखवायचं नाही. आणि रागिणी त्यांना आता खूप सारे पैसेसुद्धा देते. तेव्हा इथे तो चहा शिंदेने घेतलेला असतो आणि तेव्हा शिंदे निघून गेलेले असतात. तेव्हा इकडे आता रागिणीला वाटत असतं की चला आता शिंदेचा जीव तर गेलेला आहे, आता भूमीला आणि आकाशला सुद्धा लवकरात लवकर वेगळं करेन. तर इकडे आता आजी म्हणत असतात की चला आज कितीतरी दिवसांनी आपण शांतपणे बसलोय आणि गप्पा मारतोय ना. तेव्हा मनू म्हणते, हो ना आजी, उद्या विठुरायाची पालखी आपल्या इथे येणार आहे. उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे ना, देव आपल्या घरी येणार आहेत. तेव्हा मानसी म्हणत असते, पौर्णिमा उगाच आता उद्या ताईसमोर काहीच बोलू नकोस. गेल्या वर्षी ताईने सगळं काही एकटीने सांभाळून घेतलं होतं, ह्या वेळेला तू ताईला त्रास होईल असं काही बोलणार नाही आहेस. तेव्हा आजी म्हणत असतात की पौर्णिमा तिच्या वाटेला अजिबात जाऊ नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा इथे माणसे म्हणत असते की आजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही ताईला कामामध्ये मदत करू. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते की मानसी अथर्वला सांग ते टाळ वगैरे काढायचे आहेत ना, ते काढायला, भांडी वगैरे काढायला. तेव्हा इकडे मानसी म्हणतो सांगते ना. तेवढ्यातच आकाश आणि भूमी तिथे आलेले असतात. तेव्हा आजी म्हणतात ते बघा आकाश आणि भूमीसुद्धा आले. तेव्हा दोघेही खूप जास्त नाराज झालेले असतात, चेहरे पडलेले असतात. तेव्हा आजी म्हणत असते की काय झालं, कसला विचार करताय तुम्ही दोघं जण, एवढं चेहरा का उतरलाय तुझा आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो की आजी आज आपल्या ऑफिसमध्ये एक वेगळीच घटना घडली. तेव्हा इथे आता आजीला सगळं काही सांगत असतो आकाश. तो म्हणत असतो की आम्ही शिंदेंना भेटायला गेलो होतो, तिथे एक वेगळाच प्रकार घडला. तेव्हा इथे आकाश आता सगळं काही आजीला आणि घरातल्या लोकांना सांगत असतो की तिथे गेल्यानंतर त्यांना कुणीतरी चहा दिला होता, त्या चहामध्ये विष होतं आणि त्यामुळेच इथे शिंदेचा जीव गेलेला आहे. तेव्हा इथे आता जे काही घडलेलं असतं ते सगळं आकाश आणि भूमी आता घरातल्या लोकांना सांगत असतात की इथे चहा प्यायल्यामुळे आता सगळं विष त्यांच्या शरीरात झालेलं असतं आणि बोलत असताना त्यांना चक्कर येते आणि आता शिंदे खालीसुद्धा कोसळलेले असतात. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही टेन्शनमध्ये येतात की शिंदेने विष का बरं घेतलं असेल आणि घेतलं असेल तर त्यांना कुणी मारण्याचा प्रयत्न केला असेल, असा विचार आता भूमीच्या आणि आकाशच्या मनात येतो. तरी ते रागिणी त्यांनी म्हणते, काय माझ्या साध्या भोळ्या नवऱ्याला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतोय का, कोण असेल ती व्यक्ती. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या तू काळजी करू नको आणि धीर तर अजिबात सोडू नको. हे बघ जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे त्याला मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इथे रागिणीचा रडायचं ॲक्टिंग करत असते आणि ते म्हणत असते की आकाश अरे तू काय करणार आहेस, यांना कसं तू बाहेर काढणार आहेस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आत्या तुम्ही काळजी करू नका, राजाराम काकांना काही होणार नाही, ते लवकरात लवकर आपल्याबरोबर इथे असतील. आणि आता बघा ना, एक तिसरा पुरावा तर आपल्या हाती लागलेला आहे, ते बँक स्टेटमेंट तर आपल्या हाती लागलेलं आहे, ज्याच्यामध्ये आधीच्या ज्या स्टेटमेंटमध्ये ज्या एंट्र्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये तांडेला पाठवलेल्या एंट्र्या अजिबातच नव्हत्या. म्हणजे नक्कीच कुणीतरी इथे काकांना मुद्दामून फसवण्याचा प्रयत्न केले. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते माझा साध्या भोळ्या नवऱ्याची कुणाची दुश्मनी असेल काय माहिती. तेव्हा इथे आकाश म्हणतो आत्या नको एवढा विचार करू, तुला त्रास होईल.
तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की माझा नवरा तिकडे जेलमध्ये आहे, हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय, मी कशी काय शांत राहू सांगा बरं मला. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या तुम्ही नका टेन्शन घेऊ, राजाराम काका लवकरात लवकर घरी असतील आणि आपल्याकडे आता खूप मोठा पुरावा आहे ज्यामुळे आपण हे सिद्ध करू शकतो की राजाराम काकाने काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की तुम्ही सगळेजण आहात ना, म्हणजे मला काळजी नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात तू शांत हो बरं, तू आताच डॉक्टरांकडून आलीस ना, शांत हो. तेव्हा इथे आजी म्हणत असतात उद्या विठुरायांची पालखी आपल्या इथे येणार आहे, सगळी तयारी झाली पाहिजे. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी उद्याची तुझी हीच परीक्षा असणार आहे की आता उद्या विठुरायाची पालखी आपल्याकडे येणार आहे. दरवर्षी महाजनांच्या इथे विठुरायाची पालखी येते आणि मग पूजा वगैरे होते, रितसर आरती वगैरे होते आणि मग आपण निरोप द्यायचा असतो. आता तुझी हीच परीक्षा आहे की तुला अगदी आमंत्रणापासून निमंत्रणापर्यंत आणि सगळ्या तयारीपासून सगळं तुला करायचं आहे. मी तुला सगळं समजावून सांगेन. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात आणि भूमी हे बघ 25 वर्षापासून ही परंपरा चालत आली आणि एक जरी वर्ष पूजामध्ये जर खंड पडला ना तर आपल्याकडे पुन्हा ती पालखी कधीच येणार नाही. तेव्हा खूप जबाबदारीचं काम आहे, पण ते काम तू अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करशील मला खात्री आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की माझ्या भूमीकडे ही जबाबदारी दिली आहे तर मला खूप जास्त अभिमान वाटतोय. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते पण ही जबाबदारी फक्त एकट्या ताईलाच का, आम्ही सुद्धा घरामध्ये नवीन सुनाच आहोत ना, मग आम्हाला का नाही ही कामं करायला सांगत. तेव्हा इथे आजी म्हणत असतात गप्प बस ग तू, सतत का काय आपलं मध्ये मध्ये असं तुझं, आणि हे देवाचं काम आहे याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची स्पर्धा नको आहे. भूमी सगळं काही व्यवस्थित सांभाळून करेल म्हणून तिला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी मी पण बघते ना तू ही पूजा कशी काय व्यवस्थित करतेस ते. तर इथे रागिनीने आता भूमीला फसवण्यासाठीचा सगळा प्लॅन हा तयार केलेला असतो. तेव्हा इथे आता पौर्णिमा बाहेर जात असते, ती म्हणत असते की देवाची पूजा करता यावी आणि म्हणूनच मी हे सगळं बोलत होते. तेव्हा रागिनी म्हणते काय गं तुला मनापासून काम करायचं आहे का, मी देते ना तुला महत्त्वाचं काम, ते तू अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं. तेव्हा रागिनीने आता पौर्णिमाला काम समजावून सांगितलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया भूमीने इथे आता बुवांना फोन केलेला असतो की विठू माऊलीची पालखी उद्या तुम्ही महाजनांच्या इथे घेऊन या, यासाठी निमंत्रण देण्यासाठी तिने फोन केलेला असतो. तेव्हा इथे अगदी निमंत्रणापासून आमंत्रणापर्यंत पूजेची सगळी तयारी, सगळी जबाबदारी भूमीला असते हे पौर्णिमेला माहिती असतं. त्यामुळे पौर्णिमा आता भूमीच्या मोबाईलजवळ काहीतरी करत असते आणि भूमी पौर्णिमाला बघते. तर इथे आकाश आणि भूमी दोघंजण आई योगेश्वरीच्या फोटोला हार घालत असतात आणि तेव्हा तो हार खाली पडतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश हार खाली पडणं तुटून याला तर अपशकुन म्हणतात ना. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही टेन्शनमध्ये येतात.